प्रश्न हा नवोदय विद्यालय परीक्षेचा आहे 2018 ला आलेला. 8 या अंकांच्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. आता एक आपल्याला पर्याय देतात, त्या पर्यायामधून उत्तर काढायचं. ठीक आहे. तर 8 या अंकांच्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे. जर तुम्हाला गुणित म्हणजे काय हे जर कळलं गुणित, तर तुम्हाला उत्तर सहज येईल. ठीक आहे. बघा आता ही संख्या 10 ही संख्या आहे. 10 या संख्येचे अवयव जर म्हणलं आपण तर 2 गुणिले 5 याला अवयव म्हणायचं. म्हणजे 2च्या पाड्यामध्ये 10 आहे म्हणजे 2 काय घालायचा अवयव. आपण अवयव शिकलो बरोबर आहे. 10चे सर्व अवयव 20 चे पण अवयव तुम्हाला मी सांगितले होते. तसं आता 20 च्या अवयव म्हणायचं 2 गुणिले ते 10 आले. हे 2 काय झाला हा 20 चा अवयव झाला. कळलं का. 2 हा 20 चा अवयव झाला आणि हा 20 हा 2 चा गुणक झाला. गुणक काय झाला गुणक किंवा त्याला म्हणायचं गुणित. गुणक किंवा गुणित म्हणायचं. गणित नाही गुणित. गुणिताची बेरीज म्हणजे कळलं का मला. थोडक्यात काय बोललो जर तुम्हाला 8 या अंकांच्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज म्हटलं ना तर 8चं पहिलं गुणित आहे 8, 8चं दुसरं गुणित आहे 16, 8चं तिसरं गुणित आहे 24, 8चं चौथं गुणित आहे 3 आणि 32 म्हणजे काय गुणित म्हणजे या संख्येचा पाढाच. कळलं का. गुणित म्हणजे काय या संख्येचा पाढा. म्हणजे आता किती पर्यंत म्हणजे तुम्ही 4. मग हे 4 अंकापर्यंत यायचे 4. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 6 32 आणि मध्ये अधिक चिन्ह दिलं त्यांची काय म्हणजे बेरीज. बेरीज म्हणलं बेरीज करा गुणाकार भागाकार. ठीक आहे. तिथे बेरीज सांगितलं बेरीज करायची. आता बेरीज कशी करायची हे 6 आणि ठीक आहे हे 6 आणि हे 4 किती 10. 6 आणि 4 10. 8 आणि 2 10. 10 आणि 10 20. 20 चा इथे 0 घ्या आणि ते 2 घ्या. आता परत हे 2 आणि 2 4 आणि हे 1 आणि 3 4. 4 आणि 4 8. आलं का उत्तर 80. म्हणजे 8 या अंकांच्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज आहे 80. 80 पर्याय बघायचं आणि त्याला काय करायचं बोलायचं. कळलं. गुणित म्हणजे काय तर त्या संख्येचा पाढा. ठीक आहे. दुसरं उदाहरण सांगायचं काय सांगायचे पाढा सांगायचे. म्हणजे आता 5चा पाढा सांगायचे किती मध्ये सांगायचे बोला मग 6 मध्ये लिहा. 5 चे 5 5 3 15 5 4 20 5 5 25 5 6 30 सगळ्यांची करायची बेरीज. बघा 5 3 5 10 10 5 15 15 चे 5 7 चा 1 1 2 3 3 2 5 5 2 7 7 3 10. उत्तर किती आलं 105. 5 या अंकांच्या पहिल्या 6 गुणितांची बेरीज आहे.